मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक पुढील 10 दिवसांमध्ये सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करायचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत। या महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात आणि त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल असंही ते म्हणाले। या महामार्गाच्या सुधारणेबाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये आज बैठक झाली। अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करणं, महामार्गावरील कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करणं अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या। जोपर्यंत या महामार्गावरील खड्डे बुजवले जात नाहीत आणि महामार्गाची डागडुजी केली जात नाही तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबवण्यासाठीचा प्रस्ताव द्यायचे निर्देशही पवार यांनी दिले। मूळ रस्त्याच्या उंचीच्या प्रमाणामध्ये काँक्रिटीकरणाचे पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी न देण्याचंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं। या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्यासह आमदार आणि अधिकारी उपस्थित होते।